घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र सगळेजण अगदी हळदीची आणि मेहंदीची तयारी करत असतात. तेव्हा मात्र सगळेजण मेहंदीमध्ये डान्स वगैरे करून खूप एन्जॉय करतात. इकडे मात्र जानकीच्या मनामध्ये तोच तोच विचार असतो आणि सोबतच ऐश्वर्या सुद्धा सगळ्या गोष्टींचा खूप एन्जॉय करत असते. आणि जानकीच्या मनामध्ये मात्र पुन्हा तोच विषय येत असतो की खरंच आता मी सुमित्रा एंटरप्राइजेसचं अकाउंट चेक करायला हवं. त्या चिठ्ठीमध्ये जसं लिहिलं आहे तसं एकदा मला अकाउंट चेक करायलाच हवं. त्यामुळे आता ती अकाउंट चेक करण्यासाठी रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करते, कारण तिच्या लक्षात आलेलं असतं की ऋषिकेशची बॅग मात्र रूममध्येच राहिलेली आहे आणि त्यामध्ये लॅपटॉप आहे. तर तेव्हा मात्र ती उठून जाण्याचा प्रयत्न करते, तर तेवढ्यातच शर्वरी तिला अडवते आणि तिला डान्स करायला भाग पाडते. पण शर्वरीच्या नकळतपणे ती रूममध्ये जाऊन पोहोचते आणि ऋषिकेशच्या लॅपटॉप खोलून सगळं अकाउंट चेक करू लागते आणि त्यानुसार तिच्या डोळ्यासमोर सगळं सत्य येतं. परंतु आता ऋषिकेश तिथं आलेला असतो आणि तो ओवीची मेहंदी बघतो आणि त्यानंतर मात्र लगेचच तो घडलेला सगळा प्रकार ओवी सांगते. तर तेव्हा मात्र आता ऋषिकेशला खूपच आश्चर्य वाटतं. तर तेव्हा लगेचच सुमित्रा उठून येते. ती म्हणते, "काही नाही रे, सगळं ठीक आहे आता. नवीन मेहंदी आणली आहे आणि तू पण आता मेहंदी काढून घे." तर त्यावर मात्र तोही मेहंदी काढायला बसतो. इकडे मात्र जानकीच्या मागोमाग ऐश्वर्या जाते आणि ती चेक करते की खरंच माझ्या प्लॅनप्रमाणे सर्व होत आहे का. आणि इकडे ऋषिकेश सुद्धा मेहंदी काढत असतो आणि आता ऐश्वर्याच्या प्लॅनप्रमाणे सगळं होत असतं आणि ती मनाशी ठरवते की आता ऋषिकेशला सुद्धा पुन्हा आपण डिवचायला हवं. असं म्हणून ती सिम कार्ड चेंज करते आणि त्यावरनं पुन्हा ऋषिकेशला मेसेज करते की तुम्ही सांगितलेल्या प्रकाराबद्दल मनावर घेतलेलं नाही. तुमची जवळची व्यक्ती तुमची बायकोसुद्धा असू शकते. आता असा मेसेज वाचल्यावर मात्र ऋषिकेशला पुन्हा खूपच टेन्शन येतं आणि खरंच आपलं कोणी काही चेक करत आहे का आणि ती जानकी तर नाही ना. या गोष्टीवर त्याला संशय येतो, म्हणून तो आपल्या रूमच्या दिशेने जातो. आणि मात्र तो जिन्यावर चढत असताना तेवढ्यातच गुलाब त्याला मागणं आवाज देतो आणि गाडीची चावी मागतो. या आवाजामुळे मात्र जानकी सावध होते आणि ती लॅपटॉप पूर्ण घाईघाईने बॅगेत भरते आणि रूममधनं बाहेर जाते. तेवढ्यात मात्र ऋषिकेश रूममध्ये पोहोचतो आणि रूममध्ये कोणीच नसतं, परंतु त्याच्या बॅगेकडे त्याचं लक्ष जातं आणि बॅगेला मात्र मेहंदी लागलेली असते. तेव्हा तो विचार करू लागतो की ही मेहंदी नक्की कोणाच्या हाताची आहे. दुसरीकडे मात्र नानासाहेब आश्रमात जातात आणि हिम्मतरावांना त्यांना आलेल्या टेन्शनबद्दल सांगू लागतात. तेव्हा हिम्मतराव म्हणतात, "तुम्ही कशाला काळजी करताय नानासाहेब? तुम्ही जी फाईल दिली आहे ती सेफ माझ्या कपाटामध्ये आहे आणि ऋषिकेशचं जे काही सत्य आहे ते मात्र आपल्या चौघांशिवाय कोणालाच माहीत नाही. मी, तुम्ही आणि घरामधल्या 2 लेडीज." तर तेव्हा मात्र तो म्हणतो, "हो, खरं आहे. हे कोणाला कळणार नाही, पण त्या दिवशी जानकीला तर काही कळलं नाही ना." तर तेव्हा तो म्हणतो, "अजिबात नाही. तिला काही माझ्याकडनं कळेल नाही." तर तेव्हा मात्र तो म्हणतो, "ठीक आहे, आता माझ्या जीवात जीव आलेला आहे." आणि हिम्मतराव म्हणतात, "तुम्ही अगदी काळजीच करू नका. सगळं काही आपल्या कपाटामध्ये व्यवस्थित सेफ आहे." तेव्हा मात्र नानासाहेबांना थोडंसं बरं वाटतं. इकडे आता ऐश्वर्या आणि तिचे वडील एकमेकांशी फोनवर बोलतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "बघाच तुम्ही डॅडा, आता रणदिव्यांचं कसं इकडे खूप मज्जा येणार आहे आणि मी त्यांची फारच वाट लावलेली आहे. तर तुम्ही लवकर या." असं म्हणून त्याला सुद्धा खूप आनंद होतो आणि ती फोन ठेवते. फोन ठेवताच मागे फिरून बघते तर तिथे सारंग असतो. ती खूप घाबरते, पण सारंगने बोलणं ऐकलेलं नसतं. त्यामुळे तो विचारतो, "कोणाचा फोन होता?" तेव्हा ती सांगू लागते की डॅडाचा फोन होता. त्यांना पण आमंत्रण दिलं आहे ना? तर तेव्हा तो म्हणतो, "हो, दिलंच पाहिजे आणि तुम्हाला मेहंदी काढायसाठी सर्व बोलवत आहे." तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो आणि तो म्हणतो, "ऐश्वर्या, तुझं काय चाललं आहे? तू माझ्या लॅपटॉप एवढाच शब्द बोलतो आणि तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्या हाताकडे जातं आणि ती म्हणते, "काय झालं दादा? मला कळत नाही." तर तेव्हा तो म्हणतो, "अगं काही नाही, तू मेहंदी नाही लावली का अजून?" तर तेव्हा ती सांगू लागते, "अहो, मेहंदी सांडली ना, तर भिजवली आहे. फक्त जानकी वहिनीचीच मेहंदी लावून झाली आहे. आणि आता मी लावते मेहंदी." असं म्हणून ती तिथनं निघून जाते. त्यामुळे आता ऋषिकेशला पूर्ण खात्री पटते की फक्त जानकीच्याच हाताला मेहंदी होती, त्यामुळे जानकीनीच हे केलं असेल का. आणि त्याच्या मनातला गोंधळ मात्र ऐश्वर्या बघते. इकडे सारंग विचारतो, "दादा, सगळं ठीक आहे ना?" तर मात्र ऋषिकेश त्याला होकार देतो. दुसरीकडे आता दोघंही बेडरूममध्ये असतात. तेव्हा मात्र तिला ऋषिकेश विचारतो, "तू काही माझ्यापासून लपवते आहे का?" तर तेव्हा ती नकार देते आणि तो म्हणू लागतो, "मी मघ ऐकलं की मेहंदी तुझ्याकडनं सांडली. तू बरी आहेस ना?" तर तेव्हा मात्र ती म्हणते, "हो, हो, ते चुकून झालं. मी अगदी बरी आहे." तर तेव्हा ती म्हणते, "मी कशाला तुमच्यापासून काही लपवेल?" तेव्हा तोही तिच्यावर विश्वास ठेवतो आणि तो म्हणतो, "हरकत नाही, पण आता मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे." असं म्हणून मात्र
तो तिच्यासमोर जोडव्यांची डब्बी उघडतो आणि त्यानंतर मात्र तो मोठ्या प्रेमाने तिच्या पायामध्ये ती जोडवी घालतो. आणि त्यानंतर मात्र त्याचं जे प्रेम बघून तिला खूपच वाईट वाटतं, की मी आत्ता तरी ऋषिकेशला काहीच सांगू शकत नाही आणि ऋषिकेशच्या मनामध्ये सुद्धा जानकीविषयी संशय निर्माण झालेला असतो, पण तोही तिला काहीच बोलून दाखवू शकत नाही, कारण त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास असतो. इकडे मात्र जानकी विचारामध्ये असते. त्यानंतर मात्र ऋषिकेश म्हणतो, "माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, की तू माझ्यापासून काही लपवणार नाही." आणि तो रूममधनं निघून जातो आणि त्यानंतर दुसऱ्या रूममध्ये येऊन तो विचार करू लागतो. पण आता जानकीनेच हे केलं नाही हे कशावरनं काहीच कळत नाहीये. दुसरीकडे जानकी म्हणते, "मलाही तुम्हाला सांगायचं आहे हो, पण सध्या तरी मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही." आणि ऋषिकेश म्हणतो, "आणि जानकीने हे केलं असतं तर तिने नक्कीच मला सांगितलं असतं." तर त्यावर त्याच्या लक्षात येतं, की अकाउंट मात्र सगळं चेक झालेलं आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत, की आजी ऐश्वर्याला सांगतात, "तू इकडे काय करते आहे? तिकडे नारळ ठेवायचा मान त्या जानकीने शर्वरीला दिला आहे." हे बघताच मात्र ऐश्वर्या तिथं पोहोचते आणि दिवा खाली ठेवते आणि दोघींचे डोळे बंद असल्यामुळे शर्वरीचा पूर्ण पदर पेटतो आणि तिच्या पदराला आग लागते. तिची पदराची आग बघून मात्र जानकी आपल्या हातानेच तिची पदराची आग विझवायला जाते आणि तिच्या हातांना खूप जखमा होते. आणि हा घरातला सगळा आरडाओरडा बघून मात्र घरातील सगळेजण जमा होतात आणि जानकीच्या हाताला खूप दुखापत झालेली असते. त्यामुळे आता ऋषिकेश मात्र तिचा हात अगदी दुधाने वगैरे धुतो आणि व्यवस्थित तिची काळजी घेतो. त्यावर मात्र सगळेजण म्हणतात, की खरंच या दोघांचं किती प्रेम आहे आणि शर्वरी म्हणू लागते, की "बघ माझ्या दादाचं खरंच तुझ्यावर किती प्रेम आहे. तो अगदी किती काळजी घेतो आहे तुझी." त्यामुळे मात्र जानकीला अजूनच वाईट वाटतं, की मी ऋषिकेशपासून हे सगळं लपवते आहे. परंतु तिच्याकडे काही पर्याय नसतो. इकडे मात्र राम-सीताची जोडी म्हटल्यावर पुढे ऐश्वर्या मनातच म्हणते, "राम-सीतेची जोडी काय? मग जा वनवासालाच तुम्ही." असं म्हणून ती मनातल्या मनात हसत असते. दुसरीकडे मात्र सयाजीरावांचा पीए हा आश्रममध्ये जातो आणि हिम्मतरावांशी बोलताना मात्र त्याच्या हातामध्ये ऋषिकेश रणदेवीची फाईल असती हे त्याच्या लक्षात येतं. आता मात्र पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे, की सयाजीराव ऋषिकेश रणदेवीच्या हा फाईलचा पुरावा नक्कीच आश्रमामधनं गायब करणार आहे. मालिकेच्या पुढील ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.